या पिक्चरचं शूटिंग डायरेक्टरने पब्लिकमध्ये राहून केलंय. 90च्या दशकात बॉलिवूडचे ऑलमोस्ट सगळे सिनेमे सेटवर शूट व्हायचे, पण सत्य आला आणि अंडरवर्ल्ड फिल्मचं चित्रच बदललं. 1998 मध्ये आलेला हा सिनेमा स्टुडिओत नाही तर मुंबईच्या खऱ्या गल्ल्यांमध्ये, चाळींमध्ये, पाण्याच्या लाईनपाशी, बार्बर शॉपमध्ये शूट झाला होता. राम गोपाल वर्मा टीमनं खरी मुंबई दाखवली, जिला मेकअप नाही, स्पॉटलाईट नाही, फक्त रिअल साऊंड, रिअल ठिकाण आणि रिअल वाईब्स होत्या. जिथे लोक खरंच राहत होते तिथंच भिकू मात्र फिरत होता. एका सीनमध्ये तर सोसायटीवाल्यांना कळलंच नाही इथे शूटिंग चालू आहे. राम गोपाल वर्मा यांनी अनेक गँगस्टरचे चक्क इंटरव्ह्यूज घेतले आणि त्या बेसिसवर कॅरेक्टर्स डिझाईन केली. या सगळ्यामुळेच सत्य पाहताना असं वाटतं आपण सिनेमा पाहत नसून त्या गुन्हेगारी जगातल्या गल्ल्यांमधून चालत जातोय. हा सिनेमा म्हणजे मुंबईच्या काळ्या बाजूचा नॉन फिल्टर आरसा होता. आज अनेक सिनेमे अंडरवर्ल्डवर येतात, पण सत्याच्या लोकेशनचा जो रॉ आणि रिअल टच आहे तो कोणी रिप्लिकेट करू शकत नाही. अगदी राम गोपाल वर्मा यांचा 2013चा सत्ता 2 पण नाही. बाकी अशा कोणत्या रिअलिस्टिक मूवीजबद्दल तुम्हाला ऐकायला आवडेल? कमेंट करा. ही रील आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चंद्रकोर फिल्म्सच्या इन्स्टा पेजला फॉलो करा. आणि हो, आपल्या यूट्यूब चॅनललाही भेट द्या.